नमस्कार मंडळी या 3 योजनेचे पैसे याच महिन्यामध्ये येणार आहेत। त्या कोणत्या 3 योजना आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शॉर्ट पण बघा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर योजना करो लोकप्रिय YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर पहिली योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। पीक विमा योजनेचे उर्वरित हप्ता जो आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे। आणि पहिली योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तो कधी मिळणार तर याच महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीत 3 अशा योजना आहेत की थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहेत। दुसरी कोणती योजना आहे ती जाणून घेऊ। दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक अशी असणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। आता प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता कोणाला भेटणार? ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत मी जर पाहिलं तर 6वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आला त्या शेतकरी बांधवांना ह्या नमो शेतकरी योजनेचा पण आता हप्ता मिळणार आहे। कोणासाठी आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। कोणी लॉन्च केली तर महाराष्ट्र शासनाने 2023-24 मध्ये लॉन्च केली आणि लाभ वर्षाला 6,000 रुपये हे भेटत असतात। एकंदरीत ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। ही दुसरी योजना आहे मित्रांनो। ही दुसरी योजनेचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत। तिसरी योजना पाहण्या अगोदर आपल्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर तिसरी योजना आहे पीएम किसान महासन्मान निधी योजना। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्त्याचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत। या हप्त्याचे जे पैसे आहेत ते 2,000 रुपये जुलैमध्येच म्हणजे याच महिन्यामध्ये भेटणार आहेत। या 3 योजना होत्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये आपलं मत सांगायला विसरू नका।